बागलाण तालुक्यातील साल्हेर परिसरात रात्र गस्तीवर असलेल्या जायखेडा पोलिसांना संशयास्पदरित्या भरधाव वेगाने जाणारी पिकअप आढळून आली। पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा करूनही चालकाने वाहन न थांबवता मालेगावच्या दिशेने पळवून नेले। पोलिसांनी पाठलाग केला असता चालकाने पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून अखेर भरधाव पिकअप एका घराच्या ओट्याला धडकून अपघातग्रस्त झाली। या कारवाईत 6 गोवंश जनावरे आणि पिकअप असा एकूण 3,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 26 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे 1:30 वाजता माणूर ते सटाणा रोडवरील हॉटेलसमोर साल्हेर परिसरात ही घटना घडली। जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बाळासाहेब रमेश निर्भवणे, चालक वनसे व होमगार्ड रात्र गस्तीवर असताना त्यांना पिकअप क्रमांक MH41G1948 संशयास्पदरित्या भरधाव वेगाने जाताना दिसली। पोलिसांनी पिकअप थांबविण्याचा इशारा केला, मात्र चालकाने वाहन न थांबवता ते डाकसौंदानेच्या दिशेने पळवून नेले। त्यानंतर पोलिसांनी पाठलाग सुरू करत सटाणा पोलिसांना माहिती दिली। सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी व चालक स्वप्नील तोटे यांनी मुजवाड येथे पिकअप अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने पोलिसांच्या वाहनाला कट मारत सटाणा मार्गे मालेगावच्या दिशेने वाहन भरधाव नेले। त्यानंतर जायखेडा व सटाणा पोलिसांनी संयुक्तपणे पाठलाग सुरू ठेवला। रोकडोबा फाटा, कॅम्प, रावळगाव नाका, मोची कॉर्नर मार्गे पिकअप मार्केट रोडवर आली। यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि पिकअप एका घराच्या ओट्याला धडकली। अपघातानंतर वाहनातील व्यक्तींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी व सहकारी पोलिसांनी पाठलाग करून शेख शरीफ शेख युनुस वय 34 वर्ष राहणार कमलापुरा मालेगाव याला ताब्यात घेतले, तर मोहसिन सैलानी, मोईन शेख आणि शोएब खान तिघेही राहणार मालेगाव यांचा शोध सुरू आहे। पिकअपची तपासणी केली असता त्यामध्ये 4 गाई आणि 2 गुहे अशी एकूण 6 जनावरे आढळून आली। पोलिसांच्या माहितीनुसार या जनावरांचे तोंड पाय दोरीने घट्ट बांधून त्यांची विनापरवाना व निर्दयतेने वाहतूक केली जात होती। जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचा आरोप आहे। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 6 गोवंश जनावरांची एकूण किंमत 63,000 रुपये तर पिकअपची किंमत 3 लाख रुपये असून एकूण 3,63,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार बाळासाहेब निर्भवणे यांच्या फिर्यादीवरून जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मगरे करीत आहेत।